कोकणातील जागृत देवस्थान म्हणून गुहागरची श्री दुर्गादेवी प्रसिद्ध आहे। दुर्गादेवीचं हे मंदिर 13व्या शतकातील असल्याची माहिती उपलब्ध आहे। मूळ हेमाडपंथी रचना असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने त्याच्या सौंदर्यात भर पडली। नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक दुर्गादेवीच्या दर्शनासाठी येतात। गुहागर बेलदूर मार्गावरून जाताना उजव्या हाताला वरचा पाठमध्ये एक सोनेरी रंगाचा दगडी खांब दिसतो। यालाच दुर्गादेवीचा खांब म्हणतात आणि याच खांबाजवळून जातो तो दुर्गादेवी मंदिराचा रस्ता। या देवीचं मूळ मंदिर हे पेशवे काळात उभारले होते, मात्र मंदिराचा जीर्णोद्धार करून देवीचा मूळ गाभारा आणि लाकडी बांधकाम जपून हे आकर्षक मंदिर आता उभारण्यात आलेलं आहे। विश्वस्त दुर्गादेवी देवस्थान गुहागर देवीच्या मंदिराचं सौंदर्यच नव्हे तर वैभव वाढत चाललं आहे। संपूर्ण चांदीच्या सिंहासनावर उभी असलेली अष्टभुजा असलेली श्री दुर्गादेवीची संगमरवरी मूर्ती पाहताच आपलं देहभान हरपतं। या देवीच्या हातामध्ये चक्र, अंकुश, सर्प, त्रिशूळ, शंख, घंटा, परशु आणि महिषासुराची शेंडी धरलेली आहे। आईचे ऐश्वर्य संपन्न रूप डोळ्यात साठवताना आपल्या देहाचे डोळे होऊन जातात। या जागृत, प्रभावी आणि पुरातन तितक्याच आधुनिक मंदिरात सर्व स्वरूपिणी जगतमातेसमोर आपण आपले राहतच नाही। मंदिराच्या परिसरात दुर्गादेवी पंचायतन असून त्यामध्ये श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण, श्री कृष्णेश्वर आणि समोरचा पिंपळ हे श्री भगवान सूर्यनारायणाचे स्थान आहे। या मंदिरात दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी असे 9 दिवस मोठ्या भक्तिभावाने शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो। नमस्कार, सर्व भक्तांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। उत्सव काळामध्ये प्रातःपूजा जशी नित्य आपले जे 12 महिने जसं चालू असतं त्याचप्रमाणे प्रातःपूजा ही सकाळी 6 वाजता होते। 6 ते साधारण सकाळी 7 वाजेपर्यंत प्रातःपूजा, ती राजोपचार पूजा झाल्यानंतर आलेले जे भक्त आहेत, आपल्याकडे जे भक्त येतात त्यांच्या पूजा असतात त्या साधारण सकाळी 7:30 वाजल्यापासून पूजेला सुरुवात होते। आलेल्या भक्तांच्या पूजा, त्यांचं कुंकुमार्जन, त्यांची जी काही सेवा असेल ती सगळी सेवा 7:30 नंतर सुरू होते, ती दुपारी साधारण 11:30 वाजेपर्यंत। आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सप्तशती पाठाचं पठण केलं जातं की आलेले भक्त इथे येतात तर देवीची सेवा करण्यासाठी विविध सेवा आपल्या इथे सांगत असतात। त्याच्यामध्ये देवीला हार अर्पण करणं असेल, नंदादीप असेल, गोंधळ असेल, पूजा असेल, अभिषेक असेल किंवा सप्तशती पाठवचन असेल, कुंकुमार्चन असेल, ह्या सगळ्या सेवा ह्या सकाळी 7:30 वाजल्यापासून 11:30-12 वाजेपर्यंत रोज दैनंदिन याच्यामध्ये चालू असतात। दुपारी 12 ते 2 या वेळामध्ये सगळ्या आलेल्या भक्तांना महाप्रसाद या ठिकाणी असतो, रोजचा नैवेद्य असतो। नवरात्र विशेषामध्ये वरण भात आपल्याकडे नैवेद्यामध्ये असतो, बाकी सगळे पदार्थ म्हणजे भाजकं हे नैवेद्यामध्ये असतं, परंतु वरण भात हा नवमीला जो आपल्या हवनाची सांगता होते, पूर्णाहुती होते उत्सवाची, ती पूर्णाहुती झाल्यानंतर वरण भाताचं नैवेद्य हे नवरात्र आपल्या इथलं विशेष हा एक भाग आहे की भाताचा नैवेद्य या 8 दिवसाच्या काळामध्ये अष्टमीपर्यंत भाताचा नैवेद्य आपण देवीला इथे दाखवत नाही। भाजका आहार सगळा त्याच्यामध्ये असतो, परंतु नवमीला जे पूर्ण महानैवेद्य होतो, पूर्णाहुती होते, त्याच्यानंतर मग महाप्रसाद होतो, तेव्हापासून मग वरण भात रोजचा नैवेद्य आपला जसा असतो त्याप्रमाणे नवमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते। हे दुर्गादेवीचं मंदिर हे 13व्या शतकापासून आहे। पूर्वी अगदी सुरुवातीला जो रस्त्यावर जो दुर्गादेवीचा खांब आहे त्या ठिकाणी त्याचा देवीचा मोती तिथे रुईच्या पानाला अडकवलेला होता आणि एका भक्तानं त्याचा दृष्टांत आला की माझा हा इथे मोती आहे, मूळ स्थान आहे, ते तुम्ही आतमध्ये नेऊन तिथे संगमरवरी मूर्ती आपण स्थापन करावी। ह्याच्या 3 बहिणी आहेत, एक मुरुडची देवी, एक बुधरची देवी आणि अंजल्याची देवी, ह्या 3 सख्या बहिणी आहेत। एक ह्या त्या 2 काळ्या पाषाणातले आणि ही संगमरवरी मूर्ती आहे। अशा ह्या 3 मूर्तींच्या स्थापना आधी झालेल्या आहेत आणि ही 3 देवदेवा जुनी हेमाडपंथी स्वरूपाची होती। आत्ता ते आपल्याला हे बाहेर लाकडीचे खांब दिसत आहेत ते जुन्या स्वरूपात त्यावेळेचे 3 ठिकाणी एकाच पद्धतीतल्या देवळती होती आणि 2007 साली त्याचा जीर्णोद्धार होऊन नवीन देऊळ स्थापन करण्यात आलं। या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात। अगदी न चुकता नवरात्रोत्सवाला दरवर्षी भाविकांची हजेरी या ठिकाणी असते। दरवर्षी या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे अशा ठिकाणाहून पर्यटकांचा येणारा ओढा सर्वाधिक आहे। मी मुंबईचा आहे, दरवर्षी मी येतो इकडे या याच्यामध्ये नवरात्राच्या याच्यामध्ये
आणि इकडचं म्हणजे चांगलं हे आहे, वातावरण चांगलं असतं एकदम. बाकीचे सगळे गुरुजी वगैरे त्यांचं खूप सहाय्य असतं. संध्याकाळची आरती पण जी मोठी होते ती पण मला त्याचं लाभ मिळतो त्याचा. आणि एकंदरीत सगळं हे आहे म्हणजे 8 दिवस जे असतात कसे जातात निघून कळत नाही तिकडे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.